मी तर बायोएन्झाईम माझ्याकडे प्रत्येक प्रकारचे बायोएन्झाईम्स आहे. याचा तर डिटेल व्हिडिओ बनवणार आहे, कारण आता तर मी तर म्हणणार आपल्या काळाची गरज आहे. आपण बायोएन्झाईम सगळ्यांना वापरायला पाहिजे. आपल्या गृहिणींनी तर सगळ्यांनी वापरायला पाहिजे. आपण बऱ्याच प्रमाणातनं बायोएन्झाईम जर वापरलं ना गृहिणींनी, जे आपण घरी कामं करतो डेली यूजसाठी, म्हणजे पोछा मारायचा असेल, थोडी भांडी घासायची असणार, तुम्ही कम्फर्ट वापरता त्याऐवजी तुम्ही बायोएन्झाईम वापरू शकता. तुम्ही घराला तुम्हाला समजा रूम फ्रेशनर वापरायचं आहे, त्याऐवजी तुम्ही बायोएन्झाईम वापरू शकता. इतकं मदतगार असणार ना, इन्व्हायरमेंट फ्रेंडली असणार, पोल्युशनला कमी करणार. तर बायोएन्झाईम द बेस्ट. मी याचा लगेच व्हिडिओ अपलोड पण करेल. ज्यांना वाटतंय की बायोएन्झाईम कसं बनवायचं आणि त्याचे काय उपयोग आहेत रोजच्या जीवनामध्ये, जर हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा. मी नक्की लवकरात लवकर ट्राय करेल की तुम्हाला बायोएन्झाईम चे महत्त्व काय असणार आहे, बायोएन्झाईम कसं बनवायचं, त्याचा उपयोग कसा करायचा, कोणत्या प्रकारच्या वस्तूंपासून आपण बायोएन्झाईम बनवू शकतो, त्याचा वापर कसा करू शकतो.